आता घेऊयात टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। तुळजापूर तालुक्यातल्या मेसाई जवळगा या गावच्या सरपंचावर हल्ला, तर सरपंच नामदेव निकम यांना चक्क पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, गाडीच्या काचा दगडानं फोडून आणि पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, पवनचक्कीच्या वादातनं हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती। माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का? उरण तालुक्यातील पागोटे गावातील सरपंच कुणाल पाटलांचा पोलिसांना सवाल, तर गावात धुडगूस घालणारे गावगुंड अजूनही मोकाट, गुन्हा दाखल नाही पण अटक सुद्धा नाही, पाटलांचा आरोप। पोलीस अजून काय करत आहेत, अजून कुठला तपास घेत आहेत? जसा बीडमध्ये सरपंचावर जो हल्ला झाला आणि त्याचा जीवघेणी आणि त्यांचा मृत्यू झाला, असा उरण तालुक्यातलं कुणाल पाटील म्हणजे मी माझ्यावर माझी वाट पाहत। कल्याणमधील शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्ष यांना पोलिसांचं समन्स, तर आमदार बालाजी किणीकरांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणामध्ये दोघांनाही चौकशीसाठी बोलावलं। आमदार बालाजी किणीकरांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांवर कारवाई करा, युवा सेनेच्या अंबरनाथच्या तहसील कार्यालयामध्ये निवेदन, मुख्य सूत्रधारावर देखील कारवाई करण्याची मागणी। राजगुरुनगरमधील उपोषण नीलम गोरे यांनी सोडवलं, तर 2 चिमुकल्या मुलींवर अत्याचार प्रकरणी सुरू होतं उपोषण, तर पीडित माझ्या घरच्यांसारखे आहेत, फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण नेऊन आम्ही न्याय देऊ, फाशी देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, नीलम गोरेंची यावर प्रतिक्रिया। 2 चिमुकलींवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट, पुण्यातल्या राजगुरुनगर परिसरामध्ये नागरिकांचा निषेध मोर्चा। कल्याण मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी 6 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी, तर आरोपी अखिलेश शुक्ला, पत्नी गीता शुक्लासह 4 आरोपींना पोलीस कोठडी। शरद पवार गटाच्या मुंबई विभागाची उद्या महत्त्वाची बैठक, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार। आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात यामध्ये चर्चा होणार। महापालिका निवडणुकांसाठी भाजपसाठी आता संघ दक्ष, तर विधानसभा निकालानं हुरळून जाऊ नका, संघाचा भाजपला सल्ला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुस्त राहून चालणार नसल्याच्या सुद्धा सूचना।